दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम. माय बाबा, गीतेमध्ये 18 अध्याय आहेत आणि 18 अध्यायाला वेगवेगळे नाव दिले व्यासानं. पहिल्या अध्यायाला अर्जुन विषाद योग नाव दिलं, दुसऱ्या अध्यायाला सांख्ययोग नाव दिलं, असे 18 अध्यायाला 18 योग नाव दिले माय बाबा. आणि गीता ही आपल्याला आपण कोणातरी एका विद्वान माणसाकडून समजून घ्यायला पाहिजे, वाचता आली पाहिजे. इतका प्रयत्न महत्त्वाचा आहे. पहिला प्रयत्न आहे गीता शिकत असताना, पहिला प्रयत्न आहे की तो आपण कोणातरी माणसाकडून, एखाद्या विद्वान माणसाकडून, ज्ञानीकडून ती कशी वाचायची हे अगोदर लक्ष घेतलं पाहिजे. गीता चूक वाचली नाही पाहिजे. नाही तर अनेक लोक गीता वाचतात पण बरेच जागेवर चुकतात. जर 18 अध्याय वाचत असताना 100 चुका करतात ते. माय बाबा, एकही चूक झाली नाही पाहिजे, एकही चूक झाली नाही पाहिजे. गीता वाचताना एकही चूक झाली नाही पाहिजे. आणि मग एकदा तुम्हाला गीता वाचता आली किती मग वारंवार सतत, छोटी गीता आहे, गीता काही फार मोठी नाही, ते आपण ही तर आहेच पण याच्याहून छोटी गीता आहे, ती गीता आपण आपल्या संग्रही आपल्या पॉकेटमध्ये ठेवली पाहिजे. आणि ज्यावेळेस वेळ भेटत, रिकाम्या वेळ आहे त्यावेळेस आपण ती वाचली पाहिजे. आणि वाचून मग अनेक लोकांना अर्थ लावलेले गीतेचे, मग ते अर्थ बी आपण समजून घेतले पाहिजे, वाचले पाहिजे. सकाळी वाचले पाहिजे, केव्हा बी ज्यावेळेस टाईम मिळेल त्यावेळेस वाचले पाहिजे. आणि 18 अध्याय आहेत तर 18 अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं आहे काय बाबा. पहिल्या अध्यायात काय सांगितलं, पूर्णतः पहिल्या अध्यायाची चिरफाड केली पाहिजे एकदम. तर पहिल्या अध्यायामध्ये काय सांगितलं आहे, तर पहिल्या अध्यायामध्ये पहिलाच श्लोक काय म्हणतो, तर पहिला श्लोक आहे धृतराष्ट्राचा. धृतराष्ट्र बोलतो, गीता सुरुवातच धृतराष्ट्राने केली गीतेची. तर काय म्हणतो धृतराष्ट्रवाचं, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा मामका पांडवाश्चैव किमु कुर्वत संजय. तो म्हणतो की ह्या धृतराष्ट्र संजयाला विचारतो, ते राजमहालात बसलेले दोघंजणं, आणि तो विचारतो की बाबा ह्या धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावर काय चाललं आहे, कोण माझे आणि पंडूचे पुत्र काय करत आहेत हे मला सांग. आणि मग संजय सांगतो, संजय वाच काय सांगतो तो म्हणतो, हे राजन दृष्टवा तू पांडवानिकम इडम दुर्योधस्तदा आचार्यमुपसंगमी राज्यवचन मोपळे. तो म्हणतो की हा जो राजा म्हणजे दुर्योधन, तो द्रोणाचार्याकडे गेला आणि द्रोणाचार्याला सांगू लागला राजा वचन मोबळीत. काय सांगू लागला, पश्यतान पांडुपुत्रांना आचार्या म्हणते. तो म्हणतो बघा आचार्य, आपली सेना बघा त्याची, ती कोणा युडाम द्रुपदपुत्रेनं तो शिष्येनं धीमता, ते चक्रव्यूह केलेलं आहे. कोणी केलं आहे, तुमचा जो शिष्य आहे तो त्याचं नाव दृष्टद्युम्न त्यानं केलेलं आहे. द्रुपदाचा पुत्र द्रुपद पुत्रेनं तो शिष्येनं धीमता असं तो म्हणतो. आत्र सुरामयस असा भीमार्जुन समायुधी युद्धानु विराटचे द्रुपदचे महारथा. तर असं सांगतो तो आणि आपल्या सैन्याचं वर्णन करतो, तिकडे बी सैन्याचं वर्णन करतो आणि पुन्हा सांगतो की अपर्याप्तम तदस्माकम बलम भीष्माभिरक्षितम. आपली जी सेना आहे ती भीष्मानं संरक्षित केलेली आहे आणि पर्याप्त तेसाम बलम भीमाभिरक्षितम. आणि तिकडची जी सेना आहे ती भीमानं संरक्षित केलेली आहे. आणि पुन्हा तो काय म्हणतो, आयनेषु सरेषु यथा भागमवस्थिता भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्त सर्व ये होई. आणि तो म्हणतो की जो भीष्म आहेत आपले पितामह, तो आपले म्हणजे सेनापती आहेत आणि सेनापतीला तुम्ही सांभाळा, भीष्माचार्याला सांभाळा, सगळेजण आपापल्या ठिकाणी व्यवस्थित राहा आणि तिथून मात्र भीष्माचार्याला सांभाळा. माय बाबा, प्रश्न असा येतो की ज्या सेनेचा जो सेनापतीच म्हणजे त्यालाच सांभाळायची जर टाईम आली असेल तर मग काय करावं, मग कशी युद्ध आपल्याला म्हणजे युद्धामध्ये विजय कसा मिळेल.
जर सेनापतीलाच सांभाळायची, सेनापतीसाठीच्याच अवतीभोवती जर सेना होऊ लागली तर दुसऱ्या सेनेवर काय त्याच्याशी युद्ध कसे करणार. पण तसं आहे. मग तो म्हणतो की म्हणजे याला सांभाळा, आपल्या भीष्माचार्याला सांभाळा, कारण त्याला त्या शिखंडीपासून त्याला काय आहे धोका आहे. कारण शिखंडी ते भीष्माचार्य शिखंडीला मुलगा समजत नाहीत, मुलगी समजतात. त्यामुळं त्यांचा वर आहे, त्यांनी हे घेतलेलं आहे वचन की मी स्त्रीवर वार करणार नाही आणि ते तिच्या वार करणार नाहीत, आणि त्यामुळं शिखंडीला इकडे येऊ देऊ नका, एवढंच करा असं सांगतंय. आणि मग असं सांगितल्यानंतर मग भीष्मा मला वाटतं की वा आपल्यासाठी आपलं संरक्षण करायचं सांगायला राजा. मग त्यामुळं मग ते काय करतो, तसे संजय नयन हर्षम कुरुवध पितामहा सिंहनाद मिळतोचे शंकम दत्मम प्रतापवान. मग त्याला खुश करण्यासाठी, त्याला हर्षोल्लित करण्यासाठी पहिल्यांदा भीष्माचार्य शंख वाजवतात. आणि पुन्हा मग तत्शंकाचे भेरेचे पनवान कबुंका सहसहभानित सशब्द स्तुमुलभूत. आणि त्यानं एकदा शंख वाजवले की सगळेच जण आपापले नगारे बगारे काय जे असतील ते वाजू लागतात. आणि मग एवढ्यात पांडव आणि हे श्रीकृष्ण महाराज आणि अर्जुन हे तत श्वेतेर्हैरिक्ते महती शंदनेशितो माधव पांडवशेव दिवशंको प्रदपतू. ते त्या पांढऱ्या शुभ्र घोड्याच्या रथावर बसलेले आहेत. आणि मग त्यांनी देखील शंख वाजवायला सुरू केली. कोणचा शंख वाजवला? पांचजन्य ऋषिकेशो देवदत्तम धनंजय पोंड्रम दद्म महाशंकर भीमकरा वकोदर. ऋषिकेश म्हणजे श्रीकृष्ण महाराजांना पांचजन्य नावाचा शंख वाजवला. धनंजयानं म्हणजे अर्जुनानं देवदत्त नावाचा वाजवला. पोंड्रम दद्मो महाशंकम भीमकर्मा वकोदर भीमानं बी वाजवला. आणि नकुल सहदेव हे सगळ्यानं हे शंख वाजवले. आणि सघोषोधात राष्ट्रानाम हृदयानी वदारेत नभस्य पृथ्वींचैव तुमुलो यानं नादेत. आणि त्याचा आवाज म्हणजे गगनात गेला. आणि तो आवाज ऐकून धृतराष्ट्राच्या पुरायला धस्स झालं, पोटात धस्स झालं. आणि एवढ्यात मग अर्जुन काय म्हणतो की देवा माझा शेन एवरू भैरमध्ये रथमस्थापय मेच्युत याव देता निर्क्षम युद्धकामान वैस्तार कैर्मयस दय बस्मिन संधिमे योष्यमानान वेक्ष येते तर समागता. माझा श्रीकृष्ण महाराज सांगतो की माझा रथ दोन्ही सैन्याच्या मधात नेऊन उभं करा, मला माझ्यासंग कोण युद्ध करायला आले मला बघू द्या. आणि मग हा वृत्तांत संजय धृतराष्ट्राला सांगतो. तो म्हणतो यो मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत शेन एवरू भैरमध्ये स्थापितो रथ होतं. आणि मग हे राजन श्रीकृष्ण महाराजानं त्याचा रथ दोन्ही सैन्याच्या मधात नेऊन उभा केला. आणि मग त्या अर्जुनानं सगळे सैन्य बघितले. आणि मग अर्जुन काय म्हणला तर ते पण त्या धृतराष्ट्राला सांगतो. तो म्हणतो दुष्ट सज्जम कृष्ण युसम संपन्न शिदंती मग गात्रायनी मुखमचे परिस्थितीची. माझं सगळं शरीर कापत आहे. मग शिदंती मग गात्रांनी वेफतुच्च शरीर मे रोम हाशिष्य जायते. माझं शरीर थरथर कापत आहे, माझ्या अंगावर रोमांच उभे होत आहेत. देवा गांडीव सस्थिता हसता तोक्चय पडले आहे. ते माझ्या हातातलं गांडीव गळून पडत आहे. आणि माझं सगळं अंग नचे शक्रम असतं भरवते होते. मला काही चांगले काही चिन्ह काही दिसत नाहीत ह्या युद्धात. निमित्ताने पश्याने विपरीताने केस विपरीत हे दिसायले मला सगळं. नच श्रेय पश्यामी हातवा सुजेनं मावे. आणि याला मारून मला काही श्रेय भेटत, माझं भलं होईल असं मला वाटत नाही. आणि न कांक्षे विजयम कृष्ण नच राज्यम सुखांचं किमनो राजेनं गोविंद आणि किम भोगे जे ते नवा. मला हे राज्य नको, काहीच नको. आणि मला हे रक्तरंजित राज्य बी नको असं तो श्रीकृष्ण महाराजाला सांगतो आहे. आणि ते म्हणतो की बाबा पुन्हा म्हणतो ते कुलक्षेम कृतम दोषम प्रपशेत कुलक्षेम प्रपशेत बिर्जना कुलक्षेम प्रयशंती
कुलधर्म सनातन धर्मे नष्टे असा अनेक प्रकारे तो सांगतो, त्यातल्या त्रुट्या सांगतो आणि त्यातले संभाव्य धोके पण तो त्या श्रीकृष्ण महाराजाला सांगतो. आणि सांगूज्ञात यदि माम प्रतिकार मग शस्त्र पानाया धातराष्ट्रारण्यानो स्तम्ये सेमतरम भवेत. आणि पुन्हा तो म्हणतो की यो मुक्त अर्जुन संख्ये ऋथोपस्थ उपाविशेत विस्तृत जसे शरम चापम शोक संविघ्न मानस. आणि अर्जुन श्रीकृष्ण महाराजाला म्हणतो, असं संजय धृतराष्ट्राला सांगतो की अर्जुन हा श्रीकृष्ण महाराजाला म्हणायला आहे की मी आता युद्ध करत नाही आणि मला युद्ध करायचं नाही. काय मला हे राज्य बी नको, मला काहीच नको, हे करत राज्यात, आणि मी भीष्माचार्याला द्रोणाचार्याला मारणार नाही आणि हे युद्ध करणार नाही. एवढं मोठं पाप माझे म्हणजे लुप्त पिंडोदक क्रिया दोषरित्या कुलज्ञाना वर्ण माझे पित्र सगळे नरकात जाते, त्यामुळं मी काही युद्ध करत नाही असं म्हणून तो रथाच्या पाठीमागे जाऊन बसला. मायबाप अशा प्रकारचं साधारणतः वृत्तांत पहिल्या अध्यायामध्ये आहे. आता इथून पुढं दुसरा अध्याय सुरू होतो आणि मग दुसऱ्या अध्यायाचा वृत्तांत तो वेगळा आहे. परंतु ह्या अध्यायामध्ये काय घडलं हे मी तुम्हाला सांगितलं. मायबाप तुम्हाला आवडलंच असं मी अपेक्षा करतो. तुमची रजा घेतो. आणि तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असता तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा अशी मी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.